यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार उत्तम जानकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. मी आमदारकीसाठी कोणाचे पाय चाटले नाहीत असा हल्ला बोल जयकुमार गोरेंनी केलाय. यमाने नवीन GR काढलाय. स्मशानभूमीत जाण्यापूर्वी सर्व गोष्टींचा हिशेब द्यावा लागतो तरच तिकीट मिळतं. त्यामुळे सगळ्यांचा हिशेब होईल आणि मगच तिकीट मिळेल असं विधान राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलंय. जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते PR कार्ड सर्वेक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचा एक बोर्ड देखील लावण्यात आला. मात्र जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांचं नाव या बोर्डवरून वगळण्यात आलंय. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झालेला बोर्ड काढून फेकला आणि बोर्डला काळं फासलंय. आणखी काही वेगवान घडामोडी आपल्याला पाहिजेत, पण तुर्तास एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. खासदार प्रणिती शिंदेंनी आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. पीडित कुटुंबियांच्या भेटीसाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी वडवणी तालुक्यातील मूळ गावी दाखल झाले. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात कुणीही राजकीय पोळी भाजू नये, यामध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही आणि मुख्यमंत्र्यांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याचे देखील आदेश दिलेत, असं वक्तव्य सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलंय. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे श्री स्वामी समर्थ नगरी सजली आहे. 2 दिवसांमध्ये तब्बल 1 लाख भाविकांनी स्वामींचं दर्शन घेतलंय. दर्शनासाठी मंदिर समितीकडून विशेष व्यवस्थाही करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार पुन्हा एकदा संकटात सापडल्यात. मुसळधार पावसामुळे जवळपास 50% द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्यात. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पावसामुळे द्राक्षांच्या घडावर परिणाम झालाय. अनेक ठिकाणी फुलोरा आणि फळ सडू लागल्याने बागायतदार हतबल झाले. माजी राज्यपाल आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते रासू गवई यांच्या स्मारकाचं काम पूर्ण झालंय. दादासाहेबांचा पुतळा, संग्रहालय आणि सभागृहाचं काम हे पूर्णत्वास आलं असून हे भव्य स्मारक उद्घाटनासाठी सज्ज झालंय. 30 ऑक्टोबरला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये स्मारकांचं उद्घाटन केलं जाईल. मागील महिन्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीतून सावरत नाही तोच ऐन दिवाळीत मध्ये आलेल्या अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय. कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय.